हॅलो, हाय, नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा तुमचे सगळ्यांचे नव्याने स्वागत करते. आणि आज आपण बघणार आहोत की जुन्या साडीपासून आपल्याला त्या साडीचा रियूज करून एक छानपैकी असा ड्रेस बनवायचा आहे. आणि उद्या आहे रामनवमी आणि आपल्याला उद्यासाठी हा कस्टमरची ऑर्डर आलेली होती, म्हणून मी त्याच्यासाठी हा ड्रेस तयार करते. ड्रेस खूप छान तयार होईल असं मला वाटतं, कारण साडीची डिझाईन खूप सुंदर होती. तर त्यासाठी मी इथं अस्तर आणलं होतं. अस्तर मी बटर क्रॅपचं आणलं होतं, कारण त्या कस्टमरला ना घेर हवा नव्हता. त्यांना असं प्लेनमध्ये वन पीस पाहिजे होता. म्हटलं कॉटनचं वापरलं तर घेर जास्त होईल त्याचा, म्हणजे फुगार होईल जास्त. आणि ती माझ्या एवढीच मुलगी आहे, तिच्या मापाचा शिवायचा आहे. चला तर म्हटलं माझं माप तिचं माप एकच होतं. थोडंसं तिचं माप 1 इंच एवढं मोठं होतं हाईटला, बाकी काही नाही. ती थोडी हायटेड आहे, माझी हाईट नव्हती. तर मी इथं घेर काही कट करून घेतलेला आहे. 4 फोल्डमध्ये घडी घालून इथं घेर कट केलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथं फोल्ड करून मी फ्रंटचा पार्ट कट करून घेते. 4 फोल्डमध्ये कट करणार आहे, म्हणजे फ्रंट आणि बॅक आपल्याला दोन्ही एकत्र काढायचं आहे. कस्टमरने 3 मीटर फॅब्रिक आणलं होतं. तुम्ही बघू शकता 3 मीटर फॅब्रिकमधला एकही तुकडा एक्स्ट्रा उरलेला नाही, कारण वन पीसला तेवढा अस्तर जातच. तर चला तर आता मी तुम्हाला दाखवते. इथं मी बोटनेकमध्ये माप टाकून घेते. तर बोटनेकमध्ये आपल्याला पहिलं इथं शोल्डरचा हाफ टाकून घ्यायचा आहे, आणि ते चेस्टचा फर्थ टाकून घ्यायचा आहे, आणि 1.5 इंच प्लस करायचा आहे. आणि कमरेमध्ये सुद्धा मी वेस्टचा फर्क करून 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे. आता व्यवस्थित इथं खाली मी 1 इंचवरती क्रॉस रेषेवरून घेते, कारण आपला इथं कमरेमध्ये व्यवस्थित बसला पाहिजे. आणि फ्रंट नेक हा खूप छोटा ठेवायचा होता त्यांना, तर त्यासाठी मी इथं फ्रंट नेक हा 5 इंचचा ठेवते, कारण रेडी तो 4.5च होईल. मग इथं मी मोंढ्याचा आकार टाकून घेते व्यवस्थित. मोंढा फ्रंट आणि बॅकचा मोंढा टाकून घेतला. आता मी इथं कट करून घेते. ते बघू शकता व्यवस्थित मध्ये मी कट करून घेते. आणि आपल्याला इथे शोल्डरला अर्धा इंचचा उतार द्यायचा आहे. बॅकचा नेक हा मी राऊंड नेक 3 इंचचा घेतलेला आहे. बघू शकता फ्रंटचा पंचकोनीमध्ये घ्यायचा होता, म्हणून मग मी पंचकोनी आखून घेतला. बॅकचा पार्ट बाजूला ठेवून फ्रंटवरती मोंढा कट करून घेतला. आता आपल्याला इथे स्लीव्जची कटिंग करायची आहे. पफ स्लीव्ज करायची होती, तो आता सध्या ट्रेंडिंगमध्ये कोंबडा पफ चालू आहे, तर ती स्लीव्ज करायची होती. तर इथं मी 4.5चा दंडघेर घेतलेला आहे. 9.5ची हाईट घेतलेली आहे. तर आपल्याला हाईटमध्ये अर्धा इंच प्लस करून 10 इंचची स्लीव्ज तयार ठेवून वरती 3 इंच मी आपल्याला जो पफ करायचा होता त्यासाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे. इथं आता ही साडी आहे, काही खूप सुंदर साडी होती आणि त्यावरती छान असं मला होईल असं वाटते. चला तर मी इथं प्लेन पार्ट साडीचा काढून ठेवला, कारण म्हटलं बॅक साईडला यूज करता येईल. बॅक साईडला डिझाईन नको, म्हणून मी बॅक साईडला तसं ठेवला. आणि इथं मी पल्लू पण कट करून ठेवते बाजूला. आणि जे एक्स्ट्राचं आतमध्ये फॅब्रिक उरलेलं होतं साडीचं, ते आपल्याला घेरला खालच्या यूज करायचं आहे. तर आता मी इथं पदराचा भाग आहे, तर त्यावरती मी फ्रंट स्लीव्ज कट करून घेते, कारण ते स्लीव्जला मोर पाहिजे होते कस्टमरला. तर दोन्ही बाजूला आले होते मोर, पण एक बाजूला सीधा आला होता आणि एक बाजूला उलटा आला होता. तर चला असं आता आपण काही करू शकत नाही. ते आता इथं मी फ्रंट पार्ट ठेवण्यासाठी खूप ॲडजस्ट करत होते, आणि ते काय माझ्याकडून होतच नव्हतं फ्रंट पार्ट. खूप परेशानी होत होती, कारण ते मोर कुठंतरी शोल्डरमध्येच येत होता, कुठं स्टिचमध्येच येत होता, फ्रंट पार्टला आतमध्येच येत नव्हता. तर म्हणलं चला असो, बघू जेवढं ट्राय होईल तेवढं. शेवटी तर मी तुम्हाला दाखवतेच कसं झालेलं आहे आपला वन पीस. नंतर मी इथे फॅब्रिक ग्लूनी फ्रंट आणि बॅक पार्ट चिटकवून घेणार आहे, म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला कट करता येतील आणि व्यवस्थितमध्ये फिनिशिंग पण येईल आपल्या ड्रेसला. तर मी ते चिटकवून घेतलं पहिलं फ्रंट पार्ट, आणि त्याला साईडनी कट करून घेते, कारण आपल्याला बॅक पार्ट पण असंच करायचं आहे. पण माझं नंतर डोक्यात आलं की अरे इकडे म्हणलं बॅक पार्टला प्लेन पार्ट
प्लेन थोडंसं फॅब्रिक उरलेलं होतं. आपण बॅकपार्ट त्याच्यावरतीच घ्यावा, छान वाटेल. म्हणून मी बॅकपार्टसाठी साडी खडी मारून ठेवली, कारण कस्टमरने सांगितलं होतं की उरलेली साडी त्यांना रिटर्न पाहिजे होती. म्हणून मग मी इथं बॅकपार्ट प्लेनवरती काढत होते. आणि आपल्याला यावरती काही फ्रंट आणि बॅक नेक कॅनव्हसवरती चिटकवून घ्यायचे आहे, जो एक्स्ट्रा फॅब्रिक उरलेलं होतं मेन फॅब्रिक साडीचं. तर आणि हे पण करायचं होतं, नॉट पण करायची होती. त्यासाठी मी ते व्यवस्थितमध्ये कट करून घेते. फ्रंट आणि बॅक पार्ट आपला कट करून झालेला आहे, स्लीव्ज पण कट करून झालेली आहे. आता मी कॅनव्हसवरती दोन्ही फ्रंट आणि बॅक नेक व्यवस्थित चिटकवून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. आता मी इथे व्यवस्थितमध्ये स्टिच करून घेते कॅनव्हसवरती. नेक फ्रंट आणि बॅक नेक दोन्ही पण स्टिच करून घेते. आता आपल्याला लगेच जॉईंट पण करून घ्यायचं आहे. तर मी सीधं फॅब्रिक साडीचं जे आहे ना ते सरळ ठेवलेलं आहे आणि त्याला कट टू कट मी व्यवस्थितमध्ये जॉईन केलेलं आहे आणि कट मारलेले आहे. कट मारून त्याला मी ही दाबटीप अशी मारलेली आहे, कारण आपल्याला शोल्डर हे फिनिशिंगमध्ये द्यायचं होतं. मग बॅक पार्टला पण मी असंच काही करून घेते व्यवस्थितमध्ये. आणि बॅक पार्टलासुद्धा मी दाबटीप मारून घेते. चला मला लगेच दोन्ही शोल्डर एकमेकांमध्ये जॉईन करू. शोल्डर हे मी असे जॉईन करून घेते, तुम्ही बघू शकता. जर कोणाला काही समजलं नसेल, डाऊट असेल, तर तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला त्या विषयावरती पूर्ण डीपमध्ये आणि डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवून देईल. तर आता इथे स्लीव्ज होते आपल्या. स्लीव्ज मी पहिलं फोल्ड करून घेतले अर्धा इंच आणि नंतर मी त्या साडीच्या फॅब्रिकवरती व्यवस्थित स्टिच करून घेत होते. आणि स्लीव्जला मी चिटकवलं नव्हतं, डायरेक्ट स्टिच केलं होतं. म्हटलं इतका वेळ कुठं सारखं उठायचं, चिटकवायचं, परत ते सुकेपर्यंत थांबायचं, म्हणून मी डायरेक्ट स्टिच करून घेतलं. आणि ते मिनी प्लेट्स टाकून घेतल्या, कारण आपल्याला कोंबडा पफ द्यायचा होता, म्हणून त्यासाठी मी छोट्या प्लेट्स टाकून घेतल्या. आणि दुसरी पण स्लीव्ज लगेच इथं तयार करत होते. छानपैकी अशी दुसरी पण स्लीव्ज मी इथं तयार करते. मोराची डिझाईन आपल्याला जाऊ द्यायची नव्हती, म्हणून ते बघून मला करायचं होतं. आता बघू कस्टमरला ड्रेस आवडतो की नाही आवडतो, पण मला तर हा ड्रेस खूप आवडला होता, कारण स्टिच करतानाच त्याचं लूक एवढं छान येत होतं ना, खूप छान येत होतं. असं म्हणजे राजस्थानी टाईपमध्ये त्यांच्या फॅब्रिकमध्ये कशी साडी असते तशा टाईपमध्ये होती. मला खूप जास्त आवडली होती. आणि हा काय अस्तरवरचा खालचा घेर आहे, तर त्यासाठी मी इथं त्याला व्यवस्थित डबल फोल्ड करून टिप मारते, कारण जेणेकरून धागे निघणार नाहीत. त्याला पिको केला असला तरी पण चालला असता, पण पिकोची मशीन खाली आहे खालच्या रूममध्ये, त्यामुळं म्हणलं कुठं सारखं पिको पण करायला खाली जायचं, म्हणून म्हणलं टिप मारली तरी काही एवढं ओळखून नाही येत, दिसून नाही येत, म्हणून मी टिप मारून घेते. टिप पण व्यवस्थितच आहे, सगळे तशी टिपच मारतात, पिको कोणी करत नाही. फक्त वरतून फॅब्रिक असेल त्याला पिको करतात. पण आपलं साडीचं होतं त्यामुळं आपल्याला काही टेन्शन नव्हतं पिकोचं. तर मी घेरला व्यवस्थित टीप मारून झाली. आता आपल्याला इथं साडी मी पूर्ण तशीच कट करून ठेवली होती, तर म्हटलं चला साडीची आपल्याला हाईट पाहिजे तेवढी हाईट घेऊ. तर मला हाईट 55 पूर्ण रेडी ठेवायची होती. 55 हाईट पूर्ण रेडी ठेवायची होती. तर मी इथं 4 इंच मला वरतून कट करायचं होतं साडीचं फॅब्रिक. तर मी 4 इंच साडीचं फॅब्रिक कट केलं आणि छोट्या प्लेट्स टाकून इथं आपला खालचा घेर मी तयार केला. त्यानंतर आपल्याला इथं नॉट तयार करायची होती. नॉटसाठी मी कट केलेलं नव्हतं पहिलं फॅब्रिक, नंतर मी स्टॉप व्हिडिओ करून नंतर परत फॅब्रिक कट केलं आणि नंतर दोन्ही बाजूच्या अशा नॉट तयार करून घेतल्या. वन पीसशिवाय तसं जास्त वेळ नाही लागत, पण कटिंग रेडी असलं आणि मशीन व्यवस्थित चालली की काही नाही, लवकर होऊन जातं. आणि त्यानंतर लगेच आपल्याला स्लीव जॉईन करून घ्यायच्या होत्या. चला तर म्हटलं लगेच स्लीव जॉईन करून घेऊ आपण.
इथे मी स्लीव जॉईन करून घेते दोन्ही बाजूच्या. हे बघू शकता, एक बाजूची तर जॉईन करून झालेली आहे. मी इथे दुसऱ्या बाजूची स्लीव जॉईन करून घेते छानपैकी. आणि हे फॅब्रिक टोचणार नाही मला असं तर वाटते, कारण खूप छान असा ड्रेस मऊ वाटत होता. लगेच मी इथं एका बाजूनी अशी साईडने टीप मारून घेते, कारण आता आपल्याला घेर जॉईन करायचा आहे. तर इथं मी टीप मारून घेतलेली आहे व्यवस्थित. चला तर म्हटलं आता आपण घेर पण मोजून घेऊ. मी मोजून घेतला, व्यवस्थित बसत होता. चला तर म्हटलं लगेच जॉईन करून घेऊ घेर पण. मग मी इथं लगेच जॉईन करून घेते. सॉरी तुम्हाला दिसत नाही, पण मी इथे घेर जॉईन करते. एक पार्ट सीधा ठेवून दुसरा उलटा ठेवून आपल्याला जॉईन करायचं आहे. तर इथं आपला घेर आपल्याला एक टीप मारून जॉईन झालेला आहे. आपल्याला डबल टीप पण मारून लगेच घ्यायची आहे. तर डबल टीप मारून झालेली आहे. तर मी इथं आता फिटिंगचं माप टाकते. तर दंड घेरमध्ये आपल्याला 4.5 इंच ठेवून खाली 1.5 इंच मार्जिन जे आपण ठेवलं होतं तेवढं एक्स्ट्रा 1.5 इंच मार्जिन ठेवून आपल्याला शेवटपर्यंत टीप मारून घ्यायची आहे. तर मी तशी शेवटपर्यंत टीप मारून घेतलेली आहे. डबल टीप मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला. तर मी दोन्ही बाजूला डबल टीप मारून घेते व्यवस्थितमध्ये. ते बघू शकता, आता आपलं दोन्ही बाजूला डबल टीप मारून झालेली आहे. मी तुम्हाला ड्रेसचा फायनल लुक दाखवते. खूप छान असा ड्रेस झालेला होता. तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही प्लीज मला कमेंट करा. आणि जर कोणी आपला व्हिडिओ नवीन बघत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओ रोज अपलोड करते. आणि तुम्ही जर माझं चॅनल बघितलं नसेल तर तुम्ही बघा, मी त्यावरती ब्लाऊजचे खूप असे व्हिडिओ टाकलेले आहेत, ड्रेसचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत. हा ड्रेसचा दुसरा तिसरा व्हिडिओ असेल. ड्रेस मी जास्त नाही टाकत, ब्लाऊजचे व्हिडिओ मात्र आपले रेग्युलर असतात. तर ज्यांना कोणाला ब्लाऊज शिकायचे असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा काही बघा ड्रेसचा फायनल लुक. खूप सुंदर असा ड्रेस तयार झाला होता. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच अशा छान अशा व्हिडिओमध्ये. बघू शकता ड्रेसची फिनिशिंग आणि ड्रेसचं फायनल लुक. बाय बाय.